गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 9वा पिंडोत्पत्ती निरूपण नाम श्रीराम समर्थ। चौखानीचे प्राणी असती ओघे उदकची वाढती ऐसे होते आणि जाती असंख्यात। आता सध्या आत्मदशक सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण सूक्ष्म जीव निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। आता चालू आठवड्यात समास 9वा पिंडोत्पत्ती निरूपण नाम सुरू झालेला असून त्या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ सांगतात की सर्व प्राणी सजीव वनस्पती हे 4 घटकापासून म्हणजे पृथ्वी जल अग्नी वायू पासून बनले आहेत, पण या सर्वाचा मूळ घटक उदक म्हणजे पाणी किंवा जलतत्व। सर्व सृष्टीचा आरंभ आणि विकास ह्याच उदकातून झाला आहे। तत्वाचे शरीर झाले अंतरात्म्या सगट वळले त्याचे मूळ जो शोधले तो उदक रूप। श्री समर्थ या ओळीत सांगतात की जेव्हा हे घटक एकत्र आले तेव्हा त्यातून शरीर तयार झालं, पण शरीर फक्त माती पाण्याचं नाही तर त्यात अंतरात्मा म्हणजे चेतना आली आणि ती चेतना म्हणजे देवाचं अंशरूप अस्तित्व आहे। शरत्काळाची शरीरे पिळपिळ झिरपती निरे उभय रेते एकत्रे मिसळती रक्ती। श्री समर्थ या ओमेत सांगतात की शरत्काली घामरूपाने जसे सर्वांगातून पाणी झिरपते त्याप्रमाणे सर्वांगाचे सारभूत असे पुरुष वीर्य आणि श्रीरेत रक्तात एकत्र मिसळतात। अन्नरस देहरस रक्तरेते बांधे मूस रसद्वये सावकाश वाढू लागे। श्री समर्थ या ओळीत सांगतात की अन्नरस देहरस रक्त आणि रेत यांची मूस तयार होते आणि त्या दोघी रसाच्या योगे शरीर सावकाश वाढू लागते। वाढता वाढता वाढले कोमळाचे कठीण झाले पुढे उदक पैसावले नाना अवयवी। श्री समर्थ या ओळीत सांगतात की ते वाढता वाढता कोमल असलेले हळूहळू कठीण होते, नंतर उदकामुळे नाना अवयव वगैरे याचा विस्तार होतो। संपूर्ण होता बाहेरी पडे भूमीस पडता मग ते रडे ओघ्याचे अवघेच घडे ऐसे आहे। श्री समर्थ या ओळीत सांगतात की संपूर्ण वाढ झाली की ते बाहेर पडते आणि भूमीवर पडले की रडू लागते। सर्व प्राण्याच्या बाबतीत सर्व हे असेच घडते। जेव्हा स्त्री आणि पुरुषाच्या शरीरातील रस अन्नरस रक्त वीर्य एकत्र येतात तेव्हा त्यातून बीज तयार होते आणि शरीराची सुरुवात होते। हे बीज वाढतं कठीण होतं आकार घेतं आणि शेवटी गर्भ म्हणून पृथ्वीवर येतं। याचा अर्थ असा आहे की देहनिर्मितीची प्रक्रिया नैसर्गिक आहे, पण त्या प्रक्रियेचं मूळ कारण म्हणजे दैवी शक्ती। कुडी वाडे कुबुद्धी वाडे मुळापासून अवघेच घडे अवघेच मोडे आणि वाडे देखता देखता। श्री समर्थ म्हणतात की शरीर वाढल्यानंतर त्यात चेतना येते, मग त्या जीवाला विचार जाण बुद्धी स्मरणशक्ती प्राप्त होते, म्हणजे शरीरात जीवात्मा प्रकट होतो। आणि जसे शरीर वाढू लागते त्याप्रमाणे कुबुद्धीही वाढू लागते। मुळापासून सर्व उत्पन्न होते आणि सर्वच मोडते। पुढे अवघ्याचे शरीर दिवसेदिवस झाले थोर सुचू लागला विचार काही काही। श्री समर्थ या ओळीत सांगतात की पुढे सर्वांचे शरीर वाढू लागून दिवसेंदिवस मोठे होऊ लागते आणि मग काही विचारही सुचू लागतात। फळामध्ये बीज आले तेने नाही तेथे झाले ऐकता देखता उमजले सकळ काही। श्री समर्थ या ओळीत सांगतात की फळामध्ये बीज येतेच त्याच न्यायाने येथे घडते। ऐकून आणि पाहून
सर्व काही समजू लागते. बीजे उदकी अंकुरती, उदक नसता उडून जाती, एके ठाई उदक माती होता बरे. श्री समर्थ यावेळी सांगतात की बीजे असतात ती उदकामुळे अंकुरतात. उदक मिळाले नाही तर ते नष्ट होतात. बीजांना माती आणि पाणी दोन्ही एकत्र प्राप्त झाले तरच बरे होईल. दोन्हीमध्ये असता बीज, भिजून अंकुर सहज, वाढता वाढता पुढे रीज उदंड आहे. श्री समर्थ ते सांगतात की माती आणि पाणी या दोन्ही च्या संयोगाने भिजून बीजाला सहजच अंकुर फुटतो. वाढता वाढता पुढे उदंड वाढ होते. इकडे मुळ्या धावा घेती, तिकडे अग्रे हेलावती, मुळे अग्र द्विधा होती बीजापासूनी. श्री समर्थ म्हणतात की इकडे मुळ्या जमिनीकडे धाव घेतात आणि तिकडे अशा वाऱ्याने डोलू लागतात. एकीकडे मुळ्या आणि एकीकडे अशी बीजापासून विभागली जातात. मुळ्या चाललेल्या पाताळी, अग्रे धावती अंतराळी, नानापत्री पुष्पी फळी लगडली झाडे. श्री समर्थ म्हणतात की मुळ्या खाली पाताळाकडे जातात व अग्रे आकाशाकडे धावतात आणि नाना पाने, फुले आणि फळे आणि झाडे लगडून जातात. फळावडील सुमने, सुमनावडील पाने, पानावडील अनुसंधाने, काष्टे अवघी. श्री समर्थ म्हणतात की फळाच्या पूर्वी फुले येतात, फुलाच्या आधी पाने येतात आणि पानाच्या पेक्षा आधी लाकडे उत्पन्न होतात. या उदाहरणात समर्थाने सृष्टीचं रूपक झाडाशी केले आहे. जसे बीजापासून झाड वाढतं, मुळे भूमीत जातात, फांदी वर पसरतात, पाने, फुले, फळे येतात, तसेच सृष्टीचं मूळ तत्व उदक नारायण पासून वाढते आणि विविध रूप घेते. ही वाढ फक्त पदार्थाची नाही तर जीवनाची आणि चेतनेची आहे. काष्टावडील मुळ्या बारीक, मुळ्यावडील ते उदक, उदक वाळून कौतुक भूमंडळाचे. श्री समर्थ ते सांगतात की काष्टापूर्वी मुळ्या अगदी बारीक अशा उत्पन्न झालेल्या असतात. मुळ्यापेक्षा उदक वडील म्हणजे श्रेष्ठ होय, कारण उदक आळूनच त्या पृथ्वीवर सर्व प्राणी आणि पदार्थ उत्पन्न होतात. याची ऐसी प्रचिती तेव्हा सकळ वडील जगती, जगती वडील मूर्ती आपो नारायणाची. श्री समर्थ यावेळी सांगतात की या सर्व अनुभवावरून या जगात सर्वात आधी उत्पन्न झाल्याने वडीलवर श्रेष्ठ कोण हे असेल तर तो आपो नारायण होय. तया वडील अग्निदेव, अग्निवडील वायुदेव, वायुदेवावडील स्वभाव अंतरात्म्याचा. श्री समर्थ ते सांगतात की त्यांचा वडील अग्निदेव आहे, त्या अग्निदेवाचे वाहन वायुदेव वडील आहेत आणि त्या वायुदेवापेक्षा स्वाभाविकच अंतरात्मा वडील श्रेष्ठ आहे. येथे समर्थ सांगतात की जसा झाडाचा सर्व भाग शेवटी पाण्याशी जोडलेला असतो, तसंच संपूर्ण विश्वाचं मूळ परमात्म्याशी जोडलेले आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे सर्व घटक परमात्म्याच्या इच्छेने चालतात, त्याच्या विना काही स्वतंत्र नसतं. सगळा वडील अंतरात्मा, त्याने नेणू दुरात्मा, दुरात्मा म्हणजे तू दुर्यात्मा अंतरला. जळून असून चुकले, प्रत्यासा नाही सोकले, उगेच आले आणि गेले देवाचं करता. म्हणून सगळा वडील देव, त्याशी होता अनन्य भाव, मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटो लागे. श्री समर्थ ते सांगतात की जो देवाच्या जवळ असूनही त्याला ओळखत नाही तो दुरात्मा म्हणजे देवापासून दूर असलेला आहे. जो देवाशी एकरूप होतो तो सज्जन आणि ज्ञानी आहे. जो अंतरात्म्याला जाणतो तो मुक्त होतो. श्री समर्थ म्हणतात की जेव्हा मन अनन्य भक्तीने देवाकडे वळतं तेव्हा प्रकृतीचा स्वभाव बदलतो, म्हणजे माणूस दैवी गुणांनी संपन्न होतो. करी आपुला व्यासंग, कदापि नव्हे ध्यानभंग, बोलणे चालणे वेग पडोच नेदी. जे वडील निर्माण केले ते पाहिजे पाहिले, काय काय वडील केले कीर्ती पाहुनी. जो वडील जेथे चेतला तोची भाग्यपुरुष झाला, अल्पचेतने तयाला अल्पभाग. श्री समर्थ ते सांगतात की देवाची उपासना, कर्म, ज्ञान या सर्व गोष्टी त्याच्या कृपेने चालतात. आपलं काहीच स्वतंत्र असं अस्तित्व नाही. जो हे जाणतो तो कर्मात असला तरी अकर्म राहतो, म्हणजे संसारात असूनही त्याला बंधन राहत नाही. तया नारायणाचे मनी अखंड आठवावे ध्यानी, ते लक्ष्मीपासून जाईल कोठे.
श्री समर्थ ते म्हणतात की त्या नारायणाला ध्यानीवानी अखंड आठवावे, मग त्याचीच असलेली लक्ष्मी त्याच्यापासून दूर तरी कुठे जाईल. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तो शिवावी कोणीतरी काया. श्री समर्थ ते सांगतात की नारायण सर्व विश्वात भरून राहिलेला आहे, तिची पूजा नेहमी ऐकावी, त्याच्यासाठी कोणाची का होईना काही काया तोचवावी, देहाची सेवा करावी, ती नारायणालाच पोचते. उपासना शोधून पाहिली तो ते विश्वपाळती झाली, न कळे लीला परीक्षली नवचे कोणा. श्री समर्थ म्हणतात की उपासना म्हणजे काय याचा शोध घेतला तेव्हा उपासना म्हणजे विश्वरूप अंतरात्म्याची सेवा आहे असे कळून आले. त्या अंतरात्म्याची लीला परीक्षा केल्याशिवाय कोणालाच कळत नाही. देवाची लीला देवेविन अनेक दुसरा कोण, पाहणे तितके आपण देवची असे. श्री समर्थ म्हणतात की देवाची लीला देवाशिवाय दुसरा कोण पाहू शकेल, पाहिल्यानंतर कळते की तो देवच होय. उपासना सकळा ठाई आत्माराम खोटे नाही, या कारणे ठाई ठाई रामे आटोपिले. श्री समर्थ यावेळी सांगतात की या विश्वात सर्व त्याचीच उपासना चालते. आत्माराम खोटे नाही असे नाही, तो जागी जागी तोच आत्माराम भरून राहिलेला आहे, त्यामुळे त्याची सत्ता ठाई ठाई दिसते. ऐसी माझी उपासना अनिता नये अनुमाना, नेऊन घाली निरंजना पेलीकडे. श्री समर्थ ते सांगतात की माझी उपासना ही अशी आहे, तिच्या व्यापकतेचे अनुमान बुद्धीला होत नाही, तिच्या योगे साधक निरंजनाच्याही पलीकडे जाऊन पोचतो. देवाकरता कर्मे चालती, देवाकरता उपासक होती, देवाकरता ज्ञानी असती किती एक, नाना शास्त्री नाना मते, देवची बोलला समजते, नेमका नेमक वेदोव्यस्ते कर्मानुसार. श्री समर्थ म्हणतात की अंतरात्म्यानुसारच सर्व कर्मे चालतात, अंतरात्म्यामुळेच उपासक उपासना करतात आणि कित्येक ज्ञानी होतात. नाना शास्त्रे नाना मते, देव म्हणजे अंतरात्म्यात सर्व काही केलेले आहे, कर्मानुसार जो चांगला अथवा वाईट लावतो. देवास अवघे करणे लागे, त्यास घेऊनही तितके घ्यावे, अधिकारासारखे चालावे म्हणजे बरे. श्री समर्थ ते सांगतात की वंद्य निंद हे सर्व देवानेच केले असले तरी त्यातून योग्य तेच घ्यावे. आवाहन विसर्जन ऐसे बोलेचे विधान, पूर्वपक्ष झाला येथून सिद्धांत पुढे. श्री समर्थ म्हणतात की उभारणे आणि सहारणे म्हणजे आवाहन आणि विसर्जन आहे, हा पूजनाचा विधी असतो. उपासना अशीच द्वैतमय असल्याने ती पूर्वपक्षातच म्हणजे मायेतेच होते. वेदांत सिद्धांत दादांत प्रचित प्रमाण नेमस्त, पंचकर्णी साडून हित वाक्यार्थ पहावा. श्री समर्थ म्हणतात की वेदांत सिद्धांत आणि दादांत या मुख्य प्रचितीचं निश्चयपूर्वक प्रमाण आहे. पंचकर्णादी उभारणी सहारणीच्या पलीकडे जाऊन महावाक्याचा लक्षार्थ अनुभवावा. श्री समर्थ सांगतात की सर्व शास्त्र वेद तत्वज्ञान हे देवाकडे नेणारं साधन आहे, परंतु देव म्हणजे कोण, तो आपल्यातला अंतरात्मा, त्याचं ध्यान स्मरण आणि भक्ती हीच खरी उपासना आहे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपणनाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.